इलू इलू 1998 काहीतरी चुकलं वाटतंय का? ओके, आता कसं आपण 1998 मध्ये आला का वाटतो, जरा ब्लॅक अँड व्हाईट झाला ना जरा. तर इलू इलू 1998 हा टीजर रिलीज झालाय आणि एलीचा हा पहिलाच मराठी पिक्चर आहे. तिने बॉलिवूडमध्ये काम केलंय, 1-2 पिक्चर मध्येच काम केलंय तिने, कारण तिला जास्त भेटलेच नव्हते पिक्चर. पण तिने मराठीत पदार्पण केलंय, तर त्यामुळे हवा तर हायच. टीजर मध्ये दाखवलंय की फ्लॅट असतो पोरगा तिच्या समोर, म्हणजे तिच्या मागं असतो, ती टीचर असते, हा स्टुडंट असतो. पण त्यामध्ये एक वाक्य, बाप प्रेमात पडलाय, त्याचा भाऊ मोठा प्रेमात पडलाय आणि हा प्रेमात पडलाय टीचरच्या. म्हणजे 1998 मध्ये पहिलं प्रेम काय असतं ना, हे अशा तऱ्हेने दाखवलंय त्यांनी. म्हणजे बापाचं कुठलं प्रेम असणार, पहिलं असणार, दुसरं असणार, किंवा त्या भावाचं कुठलं असणार, पहिलं असणार, चौथं असणार, 5वं असणार, ते नाही माहिती एवढं. पण टीजर मध्ये दाखवलंय की टीचर स्टुडंटचं प्रेम दाखवलंय, ते सेक्रिफाय केलंय. म्हणजे प्रत्येकाचे प्रेम दाखवले, 3 टप्पे दाखवले. म्हणजे प्रेमाला वयाचं अंतर नसतं, असं टॅगलाईन आहे पिक्चरचं. इलू इलू पिक्चरचं नाव आहे आणि 31 जानेवारीला पिक्चर येतो. पण टीजर बघून जरा प्रॉमिसिंगली वाटतोय टीजर, आणि पैसे खर्च केलाय पिक्चर मध्ये असं बघून तरी वाटतंय. पण ती एली जी काय साडीमध्ये ग्लॅमरस दिसतीय, म्हणजे तिलाच बघण्यासारखी असं वाटतंय की ना अख्खी थिएटर फुल होणार आहे. पण आपलं मराठी ऑडियन्स फक्त कंटेंटसाठी पिक्चर चालतो, फक्त कंटेंटसाठीच जातात माणसं पिक्चर बघायला. हे बॉलिवूड नाहीये की कुठल्या साऊथला किंवा चांगल्या हिरोईनला घेऊन आपण फक्त ना त्या हिरोईनसाठी पिक्चर बघायला जातो. पण आता बॉलिवूड पण ती जरा मॅजिक चालायचं बंद झालंय. म्हणजे माणसं फक्त कंटेंट करतात, आणि आता पण मराठीमध्ये आपण फक्त कंटेंट बघायला जाणार. जर पिक्चर चांगला असेल आपण पिक्चर बघायला जाऊच, पण काहीतरी युनिक आहे पिक्चर मध्ये. म्हणजे दुसऱ्या पिक्चरपेक्षा तरी ना खूप पैसे खर्च केलाय पिक्चर मध्ये. बघताना टीजर पण खूप फ्रेश वाटतोय, आणि मूवी पण तसा असेल अशी अपेक्षा पाहू आपण. आणि काहीतरी रोमॅन्टिक असणारे, काहीतरी युनिक कन्सेप्ट असले, त्यामुळे ना पिक्चर बघायला पण मजा येईल. आणि कॉमेडी वाईज पण जरा वाटतोय मला, हलकी फुलकी कॉमेडी पण असणार पिक्चर मध्ये. बघू आता हा इलू इलू 1998 कसा असणार आहे, आणि ट्रेलर आल्यावरती आणि पिक्चर आल्यावरती आपण ही अपडेट घेऊच. तोपर्यंत ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा वाटला टीजर ते पण सांगा कमेंट करून. तोपर्यंत बाय.